राजस्थान येथील उदयपूर येथे पिछोला झीलच्या तटावर बरेच महाल आहेत. हे सर्व महाल वेगवेगळ्या राजांनी बनवलेले असून ते अजूनही सुस्थितीत आहेत आणि हे असे विशाल महाल प्राचीन काळामध्ये राजे तिथे राहत होते आणि या राजांचे संस्थापक महाराजा उदयसिंह यांनी हा राजमहल बनवलेला आहे. आपण समोर पाहत आहात हा राजमहल आहे. याला सिटी महाल देखील म्हणतात. तर अशा ह्या महालामध्ये आम्ही आलेलो आहोत. इथे समोर मोठ्या सरोवरामध्ये देखील एक महाल दिसतो आणि या महालामध्ये जवळजवळ हा महाल 5 मजली असून वेगवेगळ्या मजल्यावर इथे राजा राणी त्यावेळचे राहत होते आणि या राण्यांच्यासाठी वेगवेगळ्या खोल्या होत्या. तसेच इथे प्रेक्षणीय असे म्युझियम आहे आणि त्या काळी राजे वापरत होते ते सर्व साहित्य इथं ठेवलेलं आहे. हा राजमहाल सर्वात उंच ठिकाणी असून याची 1500 फूट लांबी आहे आणि 600 ते 800 फूट हा रुंद आहे. तसेच 100 फूट उंची आहे आणि या महालाच्या वरच्या भागावरून आपल्याला पिछोला झील अतिशय अविस्मरणीय असं दृश्य आपल्याला दिसतं आणि या महालाच्या प्रवेशद्वारावर त्रिपोलिया दरवाजा म्हणतात आणि तिथे हत्ती आहेत सुरुवातीला आणि आतमध्ये विस्तीर्ण असं पटांगण आहे. या महालामध्ये मुख्य राजमहाल तसेच संग्रहालय जनाना महल असून त्याशिवाय इथे स्वरूप विलास, सूर्यप्रकाश, मानक महल, सूरज चौपड, प्रीतम निवास, शिवविलास आदी दर्शनीय असे महाल आहेत. या महालाच्या एका भागामध्ये प्रताप संग्रहालय आहे. येथे जुनी तस्विरे ठेवलेली आहेत. तसेच इथे शस्त्रास्त्र पण ठेवलेले आहेत आणि त्या काळातील वापरात असलेली भांडी व इतर साहित्य देखील या महालामध्ये ठेवलेलं आहे. आणि शहाजहाँ व महाराणा यांची दोस्तीची अमर निशाणी या महालामध्ये आहे. तसेच इथे ऐतिहासिक पगडी व इतर काही त्या काळातील वस्तूंचे नमुने आपल्याला पाहायला मिळतात. हा महाल अतिशय सुस्थितीत असून इथे रंगीबेरंगी काचा बसवलेल्या आहेत. तसेच काही ठिकाणी सोन्याचे छत आहेत व भिंतीवरील पेंटिंग अजूनही जसेच्या तसे आहे. तर असा हा राजस्थानमधील उदयपूर येथील हा राजमहाल अतिशय व्यवस्थित असून सुस्थितीत आहे. आपण पाहत आहात हा चौक व शेवटच्या मजल्यावर असून देखील इथे झाडे लावलेली दिसत आहेत आणि त्या काळात देखील इथले या इमारतींचे छत इतके भक्कम होते की वर जरी झाडे लावले तरी खाली पाणी लीक होत नसे. आणि अजूनही या महालाचं संपूर्ण कोरीव काम पाहण्यासारखं आहे आणि राजस्थानी गुलाबी दगडामध्ये हा संपूर्ण महाल मार्बलमध्ये बांधलेला आहे. तर असा हा महाल आपण राजमहाल ज्यावेळा उदयपूरला जाल त्यावेळा नक्की पाहावा. पाहण्यासाठी आपल्याला इतरांना 250 व ज्येष्ठ नागरिकांना 150 रुपये तिकीट आहे आणि जवळजवळ 2 ते 3 तास संपूर्ण हा महाल पाहण्यासाठी लागतात. इथे अनेक छोट्या छोट्या खोल्या तसेच मोठे मोठे हॉल, नंतर दरबार हॉल आपण समोर पाहत आहात. इथून संपूर्ण उदयपूर शहर आपल्याला दिसत आहे आणि असे वेगवेगळे इथे पाहण्यासाठी बाल्कनी किंवा गॅलरीज ठेवलेले आहेत. आणि या संपूर्ण महालाचं नक्षीकाम तसेच इथलं काचेचे दरवाजे पाहण्यासारखे आहेत. तर ज्यावेळा आपण राजस्थानमध्ये उदयपूरला जाल त्यावेळा हा राजमहाल नक्की पहा. याला काही लोक सिटी महाल असंही म्हणतात. आणि आत्ता आपण समोर पाहत आहात यावरून लक्षात येईल की अतिशय सुंदर असा हा महाल ठेवलेला आहे आणि राजस्थान सरकारनं हे संपूर्ण महाल जसेच्या तसे जतन केलेले आहेत आणि जुनी संस्कृती जतन केलेली आहे.
हा दरबार हॉल असून इथे संपूर्ण काचेचे काम तसेच सोनेरी जरीचे वर्क काम ह्या महालामध्ये आहे. या महालामध्ये हे वस्तुसंग्रहालय असून इथे त्या काळातील शस्त्रे तसेच तलवारी अजूनही जतन करून ठेवलेले आहेत आणि आपण समोर पाहत आहात ही शस्त्रे किती व्यवस्थित ठेवलेली आहेत. कोण कोण होय होय चला या माझ्याकडे सगळी चला चला इकडे या वेस ग्रुप इकडे या तिकडचं बघायचं हे सगळं बघायला होईल काय आता जिने चढायचे तेव्हा फॉरेनर सगळे बसले.
येथील दगडावरील नक्षीकाम व कोरीवकाम अतिशय सुंदर असून अजूनही ते पूर्वी ज्या वेळा बनवलं त्याप्रमाणेच ते राखलेलं आहे आणि याची झीज किंवा रंग कधीही जात नाहीत असं आम्हाला तिथे सांगण्यात आलं.